16 सप्टेंबर परमपूज्य विद्यानंद सागर महाराज यांचा 53वा जन्मदिवस आणि आमच्या रेणापूर तालुक्यातील भंडारवाडीचे तरुण जाधव साहेब, त्यांना मी विचारू इच्छितो की आजकालचे तरुण किंवा बहुसंख्य लोक हे एका तरुणांचं वेगळीकडं असतं, पण तुम्ही मात्र बाबाजी बरोबर कायम दिसता, याचं कारण काय? खरं पाहिलं तर बद्दर साहेब, आपल्या अनुभवातून जे आपण तरुणाची व्यथा मांडताय ते अगदी बरोबर आहे. सध्याची तरुणाई पाहिलं व्यवसायामध्ये आहेत किंवा समजा आपल्या राजकारणामध्ये आहेत, हे भरकटलेले बरेच तरुण दिसतात. माझ्या जीवनामध्ये परमादरणीय बाबांच्या सानिध्यात ज्यावेळेस मला राहण्याची संधी मिळाली, त्यावेळेला आता कमी वेळामध्ये मुलाखतीमध्ये हे व्यक्त करणं तेवढा सहज सोपा विषय नाही. अशा संस्मरणीय आठवणी की तुम्ही बाबाच्या सानिध्यात राहता, त्याचा 1, 2, 3 आठवणी सांगा. खरं पाहिलं तर बाबा जे बोलतात तेच वागतात. बाबाचं जे ब्रीदवाक्य आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण, हे जे ब्रीदवाक्य आहे त्याच पद्धतीची बाबाची वाणी, जीवनशैली, राहणीमान हे जे आहे, जे बोलतात तेच वागतात. बाबांच्या सहवासात राहिल्यामुळं समाजामध्ये वावरत असताना, व्यावहारिक वावरत असताना, आपसामध्ये वावरत असताना बऱ्याच काही गोष्टी बाबाच्या सहज बाबा बोलतात, त्या सहज वाणीतून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि त्या गोष्टीवर तुम्हाला असा पर्टिक्युलर अनुभव, कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं असतंय, तुम्हाला असा काय अनुभव आहे की तुमच्यासह अनेकांनी इकडं बाबाकडं यावं असं तुम्हाला वाटतंय, किंवा तुम्ही का टिकून आहात? सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्ही बोललात की सध्या हे जे कलियुग आहे, कलियुगामध्ये चमत्कारावरती लोकांचा जास्त विश्वास आहे, पण बाबाकडं तो विषय बिलकुल नाही. बाबा अंधश्रद्धेपासून दूर आहेत. चमत्कारापासून बाबा कधीच प्रफुल्लित समोरच्या व्यक्तीला करत नाहीत. जे सत्य आहे, आपण कशा पद्धतीनं समाजामध्ये वावरलं पाहिजे, हे बाबांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. बाबा असं कुठल्या म्हणजे आमिषाला किंवा हे असं केलं तर असं होईल किंवा पूजापाठ केला तर, बाबा त्याला पूर्ण विरुद्ध आहे. बाबांचं जे आध्यात्मिक वास्तव वैभव जे बाबांकडे आहे ते पूर्ण अंधश्रद्धेपासून आणि त्या बाकी जी समजा म्हणजे प्रलोभन दाखवून जे समजा विविध भक्तांना बळी इतर ठिकाणी पाडलं जातं, तसं बाबांकडे काही नाही. जे सत्य आहे त्याच्यावरती बाबांचे विचार ते समोरच्या व्यक्तीवर रुजवतात आणि प्रत्येक वेळेला बाबांच्या शब्दामध्ये नवीन अशा पद्धतीचं काहीतरी घेण्यासारखं असतं, शिकण्यासारखं असतं. आणि कितीही काही आलं तर बाबाकडे 1 तास थांबलो, दिवसभर थांबलो तर तो वेळ कशा पद्धतीनं चाललाय हे सुद्धा म्हणजे समजत नाही. आणि तसं पाहिलं तर आम्ही देवधर्म किंवा महाराजांना ह्याच्या अगोदर माझ्या जीवनामध्ये मी कधीच मानलं नाही. अगोदर वाटायचं काय महाराज काय देव असं वाटायचं, पण बाबांच्या सानिध्यामध्ये आल्यावर एक साक्षात एक परमेश्वराची मूर्ती मला त्यांच्या नजरेत, आता हे व्यक्त करणं एवढा सोपा विषय नाही, पण त्यांच्या नजरेत एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा जे मला जाणवली, त्या ऊर्जेमुळे मी बाबांच्या सानिध्यात आहे. आणि खरोखरच परमेश्वराने मला त्यांच्या सानिध्यात ठेवलंय. माझ्या वयाची जे तरुणाई आहे ती इतरत्र काही ठिकाणी भटकत असतात, ते पाहिल्यानंतर मला खरोखरच वाटतं की मी खरोखरच भाग्यवान आहे. आणि मी बाबांच्या सानिध्यात असल्यामुळे माझी फॅमिली, माझे मुलं बाळ यांच्यावर सुद्धा संस्कार मी जेवढे करू शकलो नाही तेवढं कमी वेळामध्ये बाबांच्या सानिध्यात ज्या वेळेला ते आले त्या वेळेला माझ्याकडून जी अपुरी संस्काराची जी उणीव त्यांना भासत होती ती बाबांच्या माध्यमातून माझ्या जीवनामध्ये झाली, माझ्या फॅमिलीमध्ये झाली, माझ्या मुलाबाळांमध्ये झाली. हे खरोखरच सध्याच्या कलियुगामध्ये बाबांकडून खूप काही विचारातून घेण्यासारखं आहे. धन्यवाद जाधव साहेब. आपण आपलं मत मराठवाडा नेता यूट्यूबला व्यक्त केला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद साहेब. घाटनांदूर येथील रहिवासी असलेले गारठे कॉन्ट्रॅक्टर ते बाबांचे भक्त आहेत.
आपण किती वर्षापासून भक्त आहात? बाबाच्या सानिध्यात मी 4 वर्षापासून आहे. अच्छा. का पुन्हा पुन्हा बाबाकडे काय यावं वाटतं? हे जसं सांगता येत नाही काय ते, एवढी आतुरता लागली असते बाबाकडे येण्याची, भेटण्याची. पण माझ्या कामाच्या व्यस्ततेतून मी ज्यावेळेस पण वेळ भेटतो त्यावेळेस पण येऊन बाबाच्या चरणी नतमस्तक होतो. अच्छा. तुम्हाला असं काय वेगळं, पण तुम्ही चोळखणे एका बाजूला जातीयवाद वाढत चाललेला आहे, आमके वीरशैव अमके तमके हे सगळं असताना तुम्हाला बाबा का आवडतात? आमच्या बाबापाशी पहिलं एक आहे, जातीवादाचं कुठेही थारा नाही. मी वीरशैव किंवा कोणी आणखीन दुसऱ्या कुठल्या जमात ह्याचा काही संबंध नाही बाबापाशी. बाबापाशी एकच मानव जात. त्या गोष्टीला आम्ही इतके म्हणजे प्रभावित झालेलो आहे. बस. धन्यवाद सर. तुमचा आज कितवा वाढदिवस? माझा आता हे 48वा 48वा वाढदिवस आहे. आणि सत्प्रवृत्तीला, सत्विचाराला लोकांनी जास्तीत जास्त जपणं गरजेचं आहे. आणि मी बघतो बाबाकडे येणारी मंडळी, त्यात तुम्हालाही पाहतोय, एक मनस्वी आनंद झाला. आणि आपण कुठेतरी एखाद्या हॉटेलमध्ये, परमिट रूममध्ये वाढदिवस दिवे विझवून, पण या ठिकाणी श्रद्धा भक्तीनं आपण आलात, आपलं मनोगत व्यक्त केलात. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. संतोष दगडे पाटील, आपण बाबांना किती वर्षापासून ओळखता, संपर्कात आहात? मी 2007 पासून बाबा फक्त आहेत म्हणून माहीत आहेत. 2014-15 इथं बोपलेतच यज्ञ झाला, त्यावेळेस मी त्यांच्या सानिध्यात गेलो. अच्छा. तुम्ही बाबा बरोबर तीर्थ यात्रेला कोणत्या कोणत्या गावाला गेला होतात? मी केदारनाथ, बद्रीनाथ, ओमकारेश्वर ही बाबासोबत माझी यात्रा झाली. आपण एरवी तीर्थक्षेत्र करता आणि बाबा बरोबर तीर्थक्षेत्र, यात काय फरक जाणवला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही शिष्याला गुरु सोबत यात्रा हे सगळ्यात उच्च स्थान म्हणायचं त्याच्या जीवनामध्ये. कारण आपले गुरु आपल्या सोबत तीर्थक्षेत्राला सोबत असताना की साक्षात देव सोबत आहेत. आणि देवापेक्षा गुरु आमच्या दृष्टीनं, शिष्याच्या दृष्टीनं दगडात दगडे म्हणजे दगडात देव करणारे गुरु हे कशामुळे तुम्हाला वाटतात? कारण मी बघतोय वाढदिवस असेल, कुठला कार्यक्रम असेल, यज्ञ असेल, कथा असेल, तुम्ही हिरिरीनं काम करता. मी म्हणतो की तुम्ही तुमच्या घरचं कधी काम करत नसाल, पण गातेगावचा असेल, लातूरचा असेल किंवा प्रत्येक कार्यक्रमात एवढं हिरिरीनं तुम्ही, म्हणजे असं काहीतरी हाय हाय हे मजबुरी नाही, एक इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होत असताना तुमचे घरचे वडीलधारी मुलं बायको कधी म्हणत नाहीत का बाबा बाबा काय करता, आम्हाला वेळ द्या की कवा तरी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या म्हणजे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये भरपूर महाराज आहेत, भरपूर गुरु आहेत. पण आम्हाला किंवा मला किंवा आमचे शिष्य सगळे असतील सोबत, गुरु बंधू असतील, की असे विचार, ज्या विचारात प्रत्येक क्षणी एक ऊर्जा असते, प्रसन्नता असते. आणि जिथं प्रसन्नता असते तिथं शिष्य टिकतात. आणि कंटिन्यू विचार चांगले असल्यामुळं की दैनंदिन आम्ही दररोज बी आलो, 8 दिवसाला आलो, 4 दिवसाला आलो, तर बाबाच्या मुखातून आम्हाला एक चांगला संदेश मिळतो, सगळ्यात महत्वाचं. आणि जीवनामध्ये काय चांगले संदेश, चांगले विचार, चांगलं आम्हाला सांगणं ही जर असेल तर आपण व्यवस्थित त्या लाईनवर राहतो. आता राहिला दुसरा प्रश्न, किंवा तुमच्या घरचे, तुम्ही म्हणालात किंवा तुमच्या घरचे विरोध करतात का नाही. आम्ही बाबाच्या सानिध्यात असल्यामुळं, आता मी माझं 2 भावाचं कुटुंब आहे. जवळजवळ माझं लग्न होऊन 18-19 वर्ष झालं. पण बाबाचे विचार आमच्या घरामध्ये असल्यामुळं, बाबाचा वास विचाराचा आमच्या घरामध्ये असल्यामुळं, की आमच्या 2 भावाचं कुटुंब सुद्धा एकदम आनंदात. कारण आम्ही बाबाच्या, भाऊ असेल, आई असेल, आमच्या म्हणजे फॅमिली असेल, सगळे मुलं असतील, सगळे बाबाच्या सानिध्यात, बाबाच्या विचारामध्ये असल्यामुळं
की प्रत्येक वेळेस जीवनात बाबा नुसतं एकाच गोष्टीचा विचार सांगत नाहीत, किंवा तुमचं कुटुंब कसं चालवायचं, तुमचा बिझनेस कसा करायचा, तुमच्या कुटुंबातले कुठले भांडणं होता येणार नाही, तुम्ही आनंद जीवनात, आपलं वयच किती आहे, जीवनच किती आहे, 60 70 80, देव बोलवला की निघून गेलो. पण जेवढे दिवस तुम्हाला जगायचे आहेत तेवढं दिवस, प्रत्येक क्षण तुम्ही आनंदात कसा जगतो एवढंच बाबाच्या सानिध्यात भेटते. म्हणून आम्ही प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट आनंदात जगतो. आणि त्याच्याबरोबर आमची फॅमिली बी त्याच पद्धतीने आनंदात जगते, कंटिन्यू बाबाचे विचार असल्यामुळे. दगडे साहेब, आपण मराठा नेता यूट्यूबला बोललात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. सांडूर बोपला गावचे रहिवासी हे बाबांचे भक्त आहेत. तसं आजकाल बघतो म्हातारे कोतारे असेच लोक बुवाबाजी किंवा महाराजाच्या बरोबर असतात. पण तुम्ही हिंदी आणि राज्यशास्त्र या 2 विषयाचे प्राध्यापक आहात आणि स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या संस्थेमध्ये सेवेला आहात. तर सांडूर साहेब, तुम्हाला बाबामध्ये काय वेगळंपण वाटतंय? कारण मी बघतो प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही असता की लोकांनी बाबाबरोबर तुम्ही राहता. तर का राहता? म्हणजे त्यामुळं आजकाल कसं आहे, सगळीकडं वकवक वाढत चालली आहे, काय असमाधान वाढत चाललंय. तर तुम्ही समाधानी दिसता, ह्याचं कारण काय? ओम नमो नारायण. सुरुवातीला तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मराठवाडा नेत्याचे मी धन्यवाद मानतो. तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप आजच्या काळातला महत्त्वाचा प्रश्न विचारला. करणी आणि कथनी म्हणून आपण जे पाहतो त्या बोलण्याला आणि वागण्याला, त्या सत्यतेसाठी किंवा त्या सत्यासाठी आम्ही परमपूज्य बाबाजींच्या सोबत राहतो. त्यांचं आचरण, त्यांची कर्मनिष्ठा, त्यांचा व्यवहार हे जीवनामध्ये सर्व काही शिकवून जाते. आणि त्या शिकवणीसाठी आज आम्ही या ठिकाणी आहेत, आनंदी आहेत, प्रसन्न आहेत. तुम्ही या 53व्या वाढदिवसानिमित्त काय सांगू इच्छिता लोकांना आणि बाबाविषयी? खरं तर परमपूज्य बाबाजींच्या सानिध्यामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची संधी आम्हाला मिळाली, त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही त्या ईश्वराचे ऋण व्यक्त करू. ते चैतन्य, ते आचरण, ते वास्तववादी विचार, मी तर असं म्हणेन की इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझे आणि बाबाचे इतके स्नेहाचे संबंध आहेत की इतर कुणाशीही तसे नाहीत. प्रत्येकाला इतक्या प्रेमानं जोडून ठेवणारं व्यक्तित्व, कर्तृत्व, सत्यता, निष्ठा. आता बऱ्याच लोकांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की त्यांचं ब्रीदच आहे सत्य संकल्पाचा दाता नारायण, किंवा त्यांचे साधी शिकवण आहे, बाबा तू जे पेरशील तेच उगवणार आहे, तुझ्या जीवनामध्ये तुझं कर्म चांगलं असलं पाहिजे. आणि याच्यामुळं या वाढदिवसाला आपण साजरा करत असताना त्यांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवणं किंवा पोहोचत आहेत, आणि त्या विचाराला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून आजच्या काळामध्ये समाज निर्मितीमध्ये जे योगदान त्यांचं आहे ते योगदान आणखीन कसं जास्तीत जास्त करता येईल किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल, याच्यासाठी या वाढदिवसामध्ये आपल्याला सहभागी होता आलं, त्याबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे. धन्यवाद. धन्यवाद. मला पुन्हा पुन्हा वाटतं की तरुण मंडळी बाबाकडं येते, राहते, टिकते. काय तर बचाटे साहेब, तुम्ही बाबाकडं किती वर्षापासून आहात? मी बऱ्याच वेळा बघतो, म्हणजे काम, स्वयंपाक वाढणं असेल किंवा आणखीन काही असेल, तुम्हाला घरी काम करत नसाल पण इथं करता, ह्याचं कारण काय? त्याचं एकच कारण आहे, बाबा ही हवेसे वाटतात, म्हणून बाबांच्या सानिध्यात कंटिन्यू असतो. अच्छा, बाबा बरोबर प्रवास करायचा कुठं कुठे योग आला? बाबासोबत प्रवास करण्याचा योग मला श्रीशैल्यमला आला, बद्रीनाथला आला, केदारनाथला आला, ओंकारेश्वरला आला. प्रत्येक ठिकाणी येतो बाबांसोबत प्रवास करण्याचा योग मला. काय वेगळं पण म्हणजे या तीर्थक्षेत्रामध्ये जाणवलं? मी बाबांचं वेगळे पण व्यक्त करू शकत नाही, शब्दात व्यक्त करणे एवढी माझी क्षमता नाही, त्याच्यामुळे तुम्ही व्यक्त करू शकता. अच्छा, आता
एक अवघड प्रश्न विचारतो अधूनमधून, आता मी तर राहणार नाही बाबा म्हणतात, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी म्हणतात, पण त्या माझ्या मनाला ती मान्य होत नाही. मी त्यांना प्रत्येक ठिकाणी कुण्याही रूपात बघू शकतो. अच्छा. वैयक्तिक माझं त्यांच्याविषयी वेगळी ऊर्जा आहे माझ्यामध्ये, पण मी त्यांचं विषयी बोलणं एवढ्या उंचीचं नाही आहे. धन्यवाद. वैभव पाटील इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, बाबाकडं सातत्यानं असतात, त्यामागची कारणं काय? सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. तर बाबाजींसोबत राहण्याचा कारण म्हणजे बाबा हे आम्हाला सर्वांना आणि मला वैयक्तिक एक मार्गदर्शक वाटतात की बाबा आईवडिलाच्या नंतर फक्त बाबा मला एक मार्गदर्शन आणि जीवनात कसं जगायचंय इथून पुढल्या प्रवासात ते कंटिन्यू सांगत असतात. त्यामुळे मी बाबांजींसोबत. तुम्ही इंजिनियर होऊन किती दिवस झाले? मला इंजिनिअरिंग होऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. लग्न नाही अजून? नाही. मग आई वडील म्हणत असतील ना, बाबाच्या मागं फिरतो, तुला किती दिवस सांभाळायचं, तुझं काही भुका पेट भजन न होय गोपाला, ह्याचं उत्तर काय? याचं उत्तर असं की बाबाजी मला असं काही वाईट अथवा काही हे सांगत आहेत, मला जीवनात कसं घडायचंय अथवा पुढं कसं मला प्रेझेंट करायचं येणाऱ्या काळामध्ये त्याबद्दल. आणि प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपला एक मुलगा असेल ते जीवनामध्ये कसा यशस्वी होईल एक माणूस म्हणून, त्याबद्दल बाबा सारखं मार्गदर्शन करा. त्यामुळं आई वडील ही काय म्हणत नाही. आपण आणखीन तरुण मित्रांना काय सांगू इच्छिता? कारण युवक हे दिवसेंदिवस व्यसनाधीनता, वाईट सवयी, अशा लफडे कुटाण्यामध्ये अडकत असताना तुम्ही तरुणांना काय सांगू इच्छिता? तरुणांना मी एवढं सांगू इच्छितो की असे संत, असे महात्मे, त्यांचं अस्तित्व म्हणजे आपलं सर्वांचं भाग्य असतं. त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व जे प्राचीन अथवा जे विचार असतात पॉझिटिव्ह, ते सर्व बाबाजींच्या जवळ सानिध्यात भेटतात. आणि वाईट मार्गाला, वाईट व्यसनाला अथवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना कुठेही आपल्याला विचार मनात येत नाहीत बाबाजीच्या सानिध्यात राहिल्यामुळं. आणि जीवनात आपल्या यशस्वी होण्यासाठी एक मार्ग भेटतो. धन्यवाद. नमस्कार. एक नगरसेवक, एक कॉन्ट्रॅक्टर, एक सामाजिक कार्यकर्ता आणि बाबांचा सगळेच विश्वासू, पण संत महंत मागं आणण्याचे काम, जबाबदारी. आणि मी बघितलं की फक्त विशाल जाधवच नाही, अख्खं कुटुंब, भाऊ, आई, वडील हे सगळेच निस्सीम भक्त आहेत. तर विशालरावजी, ह्याचं कारण काय वाटतंय तुम्हाला? सर्वप्रथम मी बाबाजींच्या चरणी नतमस्तक होतो. बाबाजींचा आता येणाऱ्या 16 तारखेला वाढदिवस आहे, तर त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि तुमचं पण एक धन्यवाद मानू इच्छितो की नेहमी तुम्ही तुमच्या माध्यमातून लातूर असेल किंवा आज दैनिक मराठवाडा नेता हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. तर या माध्यमातून तुम्ही बाबाजी असतील किंवा आम्ही पूर्ण शिष्य परिवार, तर आमचं मनोगत तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवताय, त्याच्याबद्दल तुम्हालाही खूप खूप धन्यवाद देतो. आता तुम्ही बोला. तुम्ही म्हणजे अख्खं कुटुंब, म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतंय, वडिलाचा महाराज वेगळा, बापाचा म्हणजे मुलाचा वेगळा, मिसेसचा वेगळा, असं असताना राजकारणासारख्या क्षेत्रात राहत असताना जीवन कसं जगावं आणि संत सानिध्य नसता लोक पैशासाठी देवाकडे येतात, काही समस्या घेऊन येतात, पण तुम्ही मात्र निस्सीम भक्त आहात, यामागचं कारण काय? बघा, गेली जवळपास 14-15 वर्ष झाले मी बाबाजींच्या सानिध्यात आलो. परंतु ज्यावेळेस मी बाबाजींच्या सानिध्यात आलो
त्यावेळेस एक डोक्यामध्ये एक वेगळी कल्पना होती की का तर नेहमी आपल्याला चर्चेमध्ये विषय यायचे की आश्रम, महाराज, बाबा, ते बाबा आपल्याला भेटणार नाहीत, बाबा आपल्याला बोलणार नाहीत, बाबांच्या जवळ जायचं म्हणलं की आपल्याला किती काळ जाईल, बाबांचं आपल्यावर प्रेम असेल का नसेल, किंवा बाबा जे सांगतील त्या माध्यमातून आपण ईश्वर सानिध्यात आपण पोहोचू का नाही, किंवा असे असंख्य प्रश्न 15 वर्षाखाली माझ्या मनामध्ये होते. परंतु जसं जसं बाबाजींच्या सानिध्यामध्ये मला जाण्याचा योग आला, तर पहिले 1 ते 2-3 वर्ष मला असं लक्षात नाही आलं की मी एवढा एकरूप होऊन गेलो की बाबाजींना कधी महाराज, कधी गुरु या अँगलनी कधी बघितलंच नाही. तर एक जसं आपल्याला वडील, आपल्या घरामध्ये एक वडील असतात की आपल्याला नेहमी शिकवतात की तुला कसं राहायचंय, तुला कसं वागायचंय, या जगामध्ये तुला लोकांसोबत काय केलंस तर तुला काय भेटल, काय होईल. एक वडिलांचं जसं आपल्याबद्दल एक निखळ प्रेम असतं, तसं बाबांजींकडून मला नेहमी वेळोवेळी ते प्रेम भेटत गेलं. आणि त्या प्रेमापाठीमाग कुठलाही स्वार्थ त्यांच्या मनामध्ये दिसला नाही. आणि त्यावेळेसच जसं त्यांनी मला पुत्रव्रत प्रेम केलं, तसं कळत नकळत माझंही त्यांच्यावर वडिलांसारखं प्रेम होत गेलं. वडिलांसारखं प्रेम होत गेलं तर बाबाजींना कधी गुरु, कधी संत, कधी महात्मा मी हँगलला खरंच पाहिलं नाही. का तर बाबांनी नेहमी एक वडिलांची जागा, वडिलांची भूमिका निभावली. आणि वडिलांची भूमिका अशी असते की मुलगा किती जरी चुकला तरी वडिलांची भूमिका जी असते की त्याला नेहमी तू बाबा कसं चुकलास, तुला काय झालंय, तुला काय करायचंय, हे त्यांनी नेहमी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला वेळोवेळी जागे करून तुला हे करायचंय, तुला ते करायचंय. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सगळ्यात माझ्या जीवनामधला एक प्रसंग होता की 2016-17 मध्ये माझं राजकारणामध्ये मी एंट्री केली. आणि बघता बघता महानगरपालिका 2017ला, एप्रिल 2017ला महानगरपालिका लागली. आणि मी बाबाजींच्या सानिध्यामध्ये होतो. बाबाजींना विचारलं की बाबा मला महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये माझा थोडा रस आहे आणि मला वाटतं की मी निवडणूक लढली पाहिजे, तुमचं मत काय. तर बाबांनी मला विचारले की तू माझं मत विचारू नको, तुझं मत मला सांग काय ते. तर मी म्हणलं की बाबा मला वाटतंय की मी लढलं पाहिजे आणि सगळ्यांचा आशीर्वाद, सगळ्यांचं प्रेम राहिलं तर. ते म्हणले की तुला लढायचंय ना तर तू मागं हटू नको, तुला असंख्य अडचणी येतील, एकतर तुझ्या घरामध्ये राजकीय कुठलं बॅकग्राऊंड नाही, तर तू फक्त लढायचंय म्हणून एक फक्त तू पुढे चाल, तुला खूप अडचणी येतील पण तू ह्याच्यामध्ये नक्की यशस्वी होशील. तर एक घरच्यांचा आपल्या पाठीमागे एक मोठा हात असला ना, तू लढ, बाकी गोष्टीची कुठलीही तू काळजी करू नको. तर ह्या प्रसंगामधून मी जात असताना बाबाजींचा जो माझ्या पाठीवरती हात होता तो बाबाजींनी कधीच नंतर बाजूला केला नाही. तर त्या हाताच्या मायेखाली किंवा त्या हाताच्या एक काय म्हणतो आपण त्याला की एक त्या हातामध्ये एक अशी दिव्यता होती किंवा एक शक्ती होती की मी कधी पाठीमागं त्यानंतर पाहिलंच नाही. आणि त्या काळामध्ये मी एवढा म्हणजे अवघ्या वयाच्या 25व्या वर्षी लातूर महानगरपालिका मी लढली आणि मी तेवढ्याच चांगल्या मताने निवडून पण आलो. तर या प्रसंगातून मला फक्त एवढंच जाणवलं की ते कुठल्याही प्रसंगी आपली जी इच्छा आहे ते जाणून आपल्या पाठीशी राहतात, आपल्याला शक्ती देतात. या विषयावरून मी बाबाजींच्या सानिध्यात एवढा गेलो की मला कुठलंच कधीच कुठल्या विषयामध्ये एक पाठीमागं बघण्याचं कधीच गरज पडली नाही. आणि या गोष्टीमुळं मी एवढा आश्रम परिवाराशी एवढा निगडीत झालो की बघा, आपला मुलगा एखाद्या ठिकाणी जर एकदम चांगला असेल किंवा एकदम सुखी असेल किंवा तो आई वडिलांना जर चांगला वाटत असेल तर आई वडील साहजिकच आपला मुलगा काय करतो, अरे आश्रम परिवाराशी जुळलाय, तो तिथं सुखरूप आहे आणि तो तिथं एकदम जसं आपल्याला अपेक्षित आहे तसं घडतोय. माणसाला फक्त पैसाच आयुष्यामध्ये असला तर सर्व काही आई वडील खुश होतात असं नाही. आज तुम्ही म्हणल्यासारखं आजची तरुण पिढी भरपूर पैसा आहे परंतु त्यासोबतच संस्कार खूप गरजेचे आहेत. आणि आमच्या आई वडिलांना मी जवळपास मी वयाच्या 21-22व्या वर्षी मी पण घर बांधलं, पण त्यावेळेस फक्त पैसा आणि घर हे आई वडिलांनी नाही पाहिलं. तर ज्यावेळेस मी बाबांपाशी आलो
तर त्याच्यानंतर जे माझ्यावर संस्कार असतील किंवा माझ्यामध्ये प्रचंड जो राग होता तो कुठेतरी बाबांच्या सानिध्यात आल्यानंतर तो कुठेतरी कमी होत गेला. तर ती घरच्यांना एवढी गोष्ट चांगली वाटली की अरे आपण गेली 20-22 वर्ष झालं या लेकराला आपण राग कमी कर म्हणतो किंवा बाहेरच्या लोकांशी कसं वागायचं शिकवत होतो. ते बाबाजींच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर हा मुलगा 2-3 वर्षामध्ये कुठंतरी त्यांना वाटलं की याच्यामध्ये बदल घडलाय किंवा बाहेर तरुण पिढीमध्ये माझं थोडं फिरणं जास्त होतं. काही वाईट प्रवृत्तीचे मुलं असतील किंवा वाईट प्रवृत्तीची संगत असेल, गुन्हेगारी क्षेत्राशी जे युवक जास्त जुळलेले होते त्यांच्यासोबत माझं जास्त फिरणं राहायचं, संगत जास्त होती. तर ते कळत न कळत मला सुद्धा कधी वाटलं नाही की मी त्यांच्यापासून दूर होईल. आणि मला आठवतं की बाबाने मला कधीच सांगितलं नाही की तू ह्याच्यासोबत राहू नको, ह्याच्यासोबत राहा. परंतु त्यांच्यासोबत राहण्यामध्ये मला नाही माहित की तो कधी प्रसंग निघून गेला किंवा तो जो सगळा वर्ग होता माझ्या आजूबाजूचा तो कधी निघून गेला ते मला पण नाही कळालं. या गोष्टीमुळं माझ्या घरचे, माझे भाऊ असतील, माझी मिसेस असेल, माझ्या वहिनी असतील, आई वडील असतील, आता आमची पुढची पिढी म्हणजे माझे लहान लेकरं 2 असतील, की आम्ही जे बाबांना बाबा 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 म्हणतो, तर बाबा हे फक्त गुरु नाहीत तर आमच्या घरामधला एक पारिवारिक जे आपलं नातं असतं आणि परिवारामधले एक सदस्य आहेत. आणि असे सदस्य आहेत की ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालतो. त्याच्यामुळं बाबा आमच्या परिवाराशी एवढे घट्ट झालेत की ते गुरु म्हणून नाही, आपल्या घरामध्ये आपण जसं ज्येष्ठांचा मान राखतो आणि आपण जसं ज्येष्ठांची काळजी घेतो त्याप्रमाणे आपण त्यांची काळजी घेतो आणि त्यांच्यासोबत मला आठवतंय गातेगावला मला वाटतंय खूप मोठे संत येणार होते आणि त्यांना अयोध्येचे का कुठले तरी होते आणि त्यांना आणायची जबाबदारी. मला वाटायचं की विशाल तर असा आहे बाबा, त्या महाराजाला कसं आणणार काय नाही. माझ्या मनात एक नकारात्मक विचारामुळे असेल तर एवढ्या विश्वासानं तुमच्यावर जबाबदारी दिली तर ती जबाबदारी तुम्ही कशी काय पेलवली याचं मला अजून राहून आश्चर्य. जसं तुम्ही म्हणतात लोक दूर गेले काय, तर कसं म्हणजे हे घडत गेलं किंवा लातूरातला यज्ञ असेल त्याची मॅनेजमेंट, भोजन व्यवस्था, मिरवणूक व्यवस्था, बैठक व्यवस्था आणि सगळ्याला अपमान न करता टीम वर्क टिकवणं हे कसं करत गेलात? जसं तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे तसं माझ्या पण मनात आता एक असा प्रश्न आला की बद्दर साहेब म्हणाले की विशाल असा असून म्हणजे मला असं नाही कळालं की विशाल असा म्हणजे नेमका कसा. हा म्हणजे मला ते तुमच्याकडून जाणून घ्यायचं म्हणजे मी त्याच्याबद्दल. तुम्ही आता बोलत म्हटलात की बाबा माझ्या भोवतीचे मित्रमंडळ सगळं एकाहून भारी एक काय आवारा म्हणणार नाही, गुंड म्हणणार नाही, पण तुमच्या बोलण्यातनं आल्यामुळं मी खूप दिवसापासनं तुम्हाला विचारावं किंवा 1-2दा बाबाकडेही इनडायरेक्ट डायरेक्ट बाबा विशाल काय झालं म्हणजे एवढं हक्कानं बाबा बोलायचे. म्हणून म्हणतोय की ह्या सगळ्या जबाबदाऱ्या, कारण काय पैसा कमी नाही, घरदार सगळं चांगलं आहे, एवढं असताना बिघडलेलं सुधारणं, लक्षात आलं का? मोकळं बिघडलेलं सुधारणं हे कसं काय घडत गेलं? म्हणजे मी म्हणत नाही बरं बिघडलेलं होतं. बिलकुल बद्दर साहेब हे तुम्ही म्हणजे एक मला जो प्रश्न बिलकुल तुम्ही मला एक जो प्रश्न विचारणारा तो मला खूप आनंद वाटला की हा प्रश्न फक्त आपलेच माणसं विचारू शकतात की बाबा विशाल असा होता. परंतु म्हणजे तुम्हाला मला सांगायला असा आनंद वाटेल की मी माझ्या लाईफ म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये जगत असताना मी वैयक्तिक स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी मी कधीच कोणत्या क्षेत्रामध्ये म्हणजे भांडणाचं क्षेत्र असेल मी कधीच कुण्या क्षेत्रामध्ये नाही गेलो. परंतु प्रसंग आयुष्यामध्ये असे आले की समजा मित्रांसाठी कुठंतरी भांडणं झाले की त्याच्यासाठी भांडणाला पळत जायचं, पोलीस स्टेशनला जायचं. तर एक तुम्ही म्हणता तसे कळत न कळत आपली इमेज की अरे विशाल थोडा गुंड प्रवृत्तीचा आहे एक ऑटोमॅटिक माणसाच्या तोंडात येतं. परंतु ज्यावेळेस आपण एकत्र सगळे येतो त्यावेळेस माणसाला लक्षात येतंय की अरे हा गुंड किंवा हा गुंड प्रवृत्तीचा माणूस जो आपण म्हणतो तो हा ह्याच्यासाठी नाही की एक 4 लोकांसाठी हा माणूस त्या पद्धतीचा आहे. परंतु ज्यावेळेस मी बाबांजीकडे आलो तर आता मला तुम्हाला असं सांगावं असं वाटतं की बाबांना सुद्धा असं कदाचित वाटलं असेल त्यावेळेस मला पाहिल्यानंतर की अरे हा मुलगा की म्हणजे हा गळ्यामध्ये एवढं सोनं घालतो, हातामध्ये त्याच्या सोबत एवढे 5-25 पोरं असतात. जसं तुम्हाला प्रश्न पडलाय तर मला आज नक्कीच वाटतं की बाबांना सुद्धा त्यावेळेस असा प्रश्न नक्की पडला असेल किंवा त्यांना पडला हा प्रश्न. परंतु नंतर ज्यावेळेस मी बाबाजींच्या सानिध्यात गेलो
त्यावेळेस बाबाजींना लक्षात आलं की अरे या पोराच्या मनामध्ये कुणाबद्दल वाईट भावना नाही किंवा या पोराच्या मनामध्ये कुणाबद्दल कुणाचं काही बळकावून स्वतःसाठी काहीतरी करायचं हे त्याच्या मनात नाही. हे ज्यावेळेस त्यांनी जाणलं त्यावेळेस त्यांना बाबाजींना खूप जणांनी प्रश्न केला आणि बाबांनी मला नंतर सांगितलं पण की अरे ते असं म्हणला. परंतु बाबांनी मला एवढं जाणलं आणि बाबांनी मला एवढं हेरलं होतं की हा मुलगा असा नाही. बाबांनी माझ्या परस्पर किती जणांना म्हणले की अरे मला माहितीये तो तसा नाही. मी एक आहे बस तो कधी कुणासाठी भांडणं मिटवायला गेला असेल, त्याचं आता संघटन आहे, त्याचं नेटवर्किंग आहे, तर मित्रांच्या काही गोष्टी झाल्यानंतर राजकारणामध्ये माणूस म्हणल्यानंतर राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. राजकारणामध्ये माणसाला सगळ्या ठिकाणी जाऊन काही गोष्टी मिटवाव्या लागतात. तर त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस माझ्याकडे बाबाजींनी खूप मोठी जिम्मेदारी, तुम्ही म्हणलात की संतांची जिम्मेदारी आणण्याची जिम्मेदारी किंवा बाबांनी माझ्यावरती दिली, तर बाबांनी कुठंतरी माझ्यामध्ये काहीतरी पाहिलं असेल की बाबा संतांविषयी याच्या मनामध्ये प्रेम आहे. जसं मी त्यांच्यावरती प्रेम करतो की बाबांनी ते पाहिलं असेल की बाबा याच्या मनामध्ये संतांविषयी आणि हा दिलेली जबाबदारी, याला राग आहे परंतु जे ह्याला काम दिले ते पूर्णत्वास नेईपर्यंत तो राग कंट्रोल करेल, तो मनामध्ये ठेवेल, ती दिलेली जबाबदारी पूर्ण करेल आणि नंतर मला एखादी गोष्ट म्हणेल की बाबा असं झालं. म्हणजे बाबांना तेवढा विश्वास होता. आणि मी स्वतः लहानपणापासून संगीत क्षेत्रामध्ये असल्यामुळं तर मला त्या गोष्टीचं थोडं कुठंतरी अंग आहे. आणि मला वाटतं की बाबा आपण कला या क्षेत्रामध्ये एखादा माणूस असला ना, त्याचं म्हणजे माझे आजोबा म्हणायचे की कला क्षेत्रामध्ये जो माणूस असतो त्याचं कुठंतरी पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असेल म्हणून तो माणूस त्या कला क्षेत्रामध्ये टिकतो. तर त्या कला क्षेत्रामध्ये थोडं माझं अंग असल्यामुळं मला एक गुरु असतील किंवा संत महात्मे असतील तर यांच्याविषयी एक आकर्षण, यांच्याविषयी एक प्रेम, ते लोक जे आपल्या समाजासाठी करतात त्यांचं योगदान, म्हणजे त्यांचं जे योगदान आहे त्यांच्या प्रती आपलं एवढं मोठं हे असल्यामुळं, प्रेम असल्यामुळं बाबाजींनी माझ्यावरती नेहमी जबाबदारी ती संतांची दिलेली आहे आणि मी ते आनंदानं राजीखुशीनं ती पूर्णत्वास नेली असं मला वाटतं. एक विशाल नाव असून जमत नाही, त्यासाठी विशाल मन लागतं आणि अपप्रवृत्तीला सोडून सत्प्रवृत्तीकडे जाण्यासाठी फार अवघड आहे. सहजासहजी हे शक्य नसतं. कारण बऱ्याच वेळा असं म्हणलं जातं घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. पण या सगळ्या लहान लहान गोष्टीला चिरडून बुडवून आपण विशाल मनानं बाबांचे भक्त म्हणून एक रोल मॉडेल काय हे विशाल, हा विशाल आणि तो विशाल हा घडत गेलेला बघितल्यावर मला बाबांच्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला सुद्धा शुभेच्छा द्याव्या वाटतात आणि सत्प्रवृत्ती अधिकात अधिक वृद्धिगत व्हावी असं तुमच्या माध्यमातून आणखीन काम घडावं. आणि आयुष्यामध्ये मग कॉन्ट्रॅक्टरशिप असेल, बिल्डरशिप असेल किंवा महानगरपालिका असेल, यामध्येही तुम्ही उल्लेखनीय विशाल कार्य करावे असं मला वाटतं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.